अगदी दुप्पट तिप्पट फुलतात बघा ह्या पापड्या. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. साबुदाणा भिजत घालायचा आहे. सध्या तुम्ही तर बघत असाल की वाळवण रेसिपी सुरू आहे सध्या माझ्या. तर नक्कीच बघा, नसल्या बघितल्या तर मागच्या सगळ्या रेसिपी आठवड्यापासून मी वाळवण रेसिपी बनवते. तर आज साबुदाण्याच्या पापड्या करणार आहे मी. पण साबुदाणा भिजत घालते, पण तो साध्या नॉर्मल आपल्या गार पाण्यात नाही भिजत घालणार आहे. दाखवते तुम्हाला. तर बघा, हे एक भांडं मोठं साबुदाणा घेतला आहे. हे वजनी अर्धा किलो साबुदाणा आहे. मी अशीच घरातली आपली कोणती भांडी म्हणजे मापाची करून ठेवते की पटकन आपल्याला अंदाज येतो त्याचा. तर हे अर्धा किलोचं भांडं आहे बघा बरोबर. तर मी पाणी ठेवणार आहे, पण हा साबुदाणा दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि ह्याच भांड्याने 2 भांडी पाणी उकळायला ठेवणार आहे. दाखवते आधी. हा साबुदाणा काढून घेते मी. हे बघा, साबुदाणा दुसऱ्या भांड्यात काढून घेतला आणि ह्या भांड्याने 2 भांडे मी पाणी तापायला ठेवणार आहे. ह्या पातेल्यात उकळायला ठेवते. अजून एक भांडं होतं. दोन भांडे हे पाणी चांगलं खळखळ उकळू देते. नंतर मग तो साबुदाणा त्यात घालते. पाण्याला उकळी आली बघा. अशी खळखळ उकळी आली पाहिजे. आता हा साबुदाणा मी ह्यात घालते. नुसता गॅस बंद करते आणि मग हा साबुदाणा आपण सकाळी बघूया. रात्रभर असाच भिजू द्यायचा चांगला, सकाळी बघू. आपण हा रात्री साबुदाणा गरम पाण्यात टाकून ठेवला होता ना, तो बघा हा आता असा भिजला. आपण साबुदाणा तसा रात्रीच भिजत घालतो, थंड पाण्यात घालतो ना. आपण हा उकळलेल्या पाण्यात घातला होता. तर बघा आता हा असा मस्त फुलला. किती दाणे दाणे एकदम मोठे मोठे टपोरे झाले चांगले. तर असा हा मोकळा करायचा. असा सहज मोकळा होतो असा. आणि मग हा आता मिक्सरमधून काढायचा. दाखवतो. एरवी आपण असा साबुदाणा भिजलेला गार पाण्यात घातलेला तो असा शिजवतो ना. तर आता हा शिजवायची गरज नाही. हा न शिजवताच घालायचा, कारण हा आता रात्रभर उकळलेल्या पाण्यात छान वाफवलेला आहे. बघा आता असा मोकळा करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यातून म्हणजे बारीक करून घ्यायचं. पाणी घालायचं. ह्यात भरपूर पाणी बसतं. थोडा थोडा करून बारीक करून घेते. पाणी घालते. हो, अगदी बारीक करून घ्यायचं. असं करून घ्यायचं. आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते. हो, अगदी बारीक मस्त करून घ्यायचा. आणि आता याला परत शिजवायची वगैरे गरज नसते. आपण अशाच पापड्या घालू शकतो, म्हणजे घालायच्याच असतो. हा सगळा मी परत थोडा थोडा करून थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते. आणि घालताना जर आपल्याला वाटलं की जास्त घट्ट आहे तर मग अजून थोडं पाणी घालून पातळ करून पापड्या घालायच्या. पण अगदी आधीच खूप असं घालायचं नाही. अंदाज बघूनच वाटताना पाणी घालायचं. नंतर मग घालताना घालून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी घालून सगळं वाटून घेते मला साबुदाणा. सगळा बारीक करून घेते आणि मग सगळं वाटून झाल्यावर मग मीठ घालायचं. तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं घाला, नसाल खात तर नका घालू. मी जिरं वापरते उपवासाला. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीचा रंग वगैरे पण घालू शकता. छान दिसतात रंगीत पण. फूड कलर वाटून घेते सगळं. हो, झालं सगळं वाटून. आता यात अजून पाणी घालावं लागेल. मीठ घालायचं. मस्त बारीक असं छान दळून घेतलं. आता हे साधारण
मिक्स करून घ्यायचं आणि असं झालं पाहिजे हे. थोडंसं अजून अर्धा ग्लास पाणी घालते मी ह्यात. मीठ घालते. पोहे खायचे 2 चमचे मीठ घातलं मी. हलवून घ्यायचं चांगलं. चमच्याने घालता येते असं पातळ करायचं. आधीच खूप पातळ नाही करायचं. अंदाज म्हणजे बघायचं की पापड्या व्यवस्थित घालता येतात का. आणि मग जर वाटलं तसं की काही घट्ट आहे तर थोडंसं पाणी घालू शकतो आपण. गार पाणी साधं घालायचं आणि पापड्या घालायच्या. आता मी घालायला घेते. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. घालायला घेते पापड्या. आपल्याला कशा बारीक मोठ्या घालायच्या तशा घालून घ्यायच्या. खूप मोठ्या मोठ्या पण नाही घालायच्या कारण त्या फुलून जास्त मोठ्या होतात. घालून घेते सगळ्या. घालून घेते सगळ्या ह्या. आता या 3 दिवस पूर्ण चांगल्या कडकडीत वाळल्यावर मग बघू आपण. दुपारपर्यंत बघा अर्ध्या वाळून पण झाल्या या पापड्या. एका दिवसात कडक वाळतील. पण आपण कोणतीही वस्तू 3 दिवस वाळवतो. या 2 दिवस वाळवल्या तरी चालतील. 1 दिवसात बघा किती छान वाळल्या. हे बघा पापड्या चांगल्या वाळल्या कडकडीत. अर्धा किलोच्या पापड्या ह्या इतक्या होतात ह्या. तळून बघते 2-3. अगदी पातळ बघ मस्त होतात अशा आणि फुलतात पण छान. तळून बघू 2-3. मस्त पांढऱ्या शुभ्र अशा फुलतात पापड्या. मस्त अशा ह्या पापड्या फुलतात. सध्या आपली वाळवण रेसिपी सुरू आहे आठवडाभर. मागचे व्हिडिओ नक्कीच बघा वाळवण रेसिपीचे. आणि ह्या साबुदाण्याच्या पापड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.